जूनला साधारणपणे मुंबई आणि कोकण पट्ट्यात त्याच्यामध्ये पाऊस येतो. आता आपण ही मागणी करता तर जो कालावधी आहे हा कालावधी पुरेसा वाटतो का ही सगळी मदत पोहोचवायला शेवटपर्यंत पोहोचेल काही मदत आणि तोपर्यंत तर पाऊस येईल महाराष्ट्रात? नाही, सगळं जून महिना आहे. हा जून महिना हा महाराष्ट्रात साधारणतः कोकणातला काही भाग सोडला तर नेहमीच पाणी पुरवठा पर्जन्य या महिन्यात मिळत नाही आणि हे जून जुलैपर्यंत करावं लागेल. पावसाळा अवकाळी पाऊस ठिकठिकाणी पडत आहे. विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिकं खराब झाली आहे. त्याच्यामध्ये आंबा असो, कांदा असो आणि ते कांद्याची बिया असो. परंतु यामध्ये जे पीक विमा काढला होता त्या प्रकरणामध्ये पीक विमा कुठल्या प्रकारचे गंभीर या ठिकाणी कंपनी दिसत नाही. वारंवार मागणी करतानाही या ठिकाणी करत नाही. सरकारसोबत त्याचा साठवणूक आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देत नाही असं वाटतं. अवकाळी पाऊस आणि गारपीट याची साधारणतः माहिती माझ्याकडे मी मागवली होती जिल्ह्यात. याच्यामध्ये सोलापूर, नाशिक, जळगाव, बीड, वाशिम, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ इथं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाचं साधारणतः प्रमाण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये 700 ते 4000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे. त्यामुळे मर्यादित भागात हे नुकसान झालेलं आहे. पण ते नुकसान हे नुकसान आहे. फळबागाचं नुकसान असेल तर त्याला कॉम्पेन्सेशन किंवा सहाय्य करण्याची तरतूद आहे आणि त्याची पूर्तता राज्य सरकारने लवकर करावी असा आमचा आग्रह आहे. माझ्या वाचण्यात आल्यास त्याच्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात मनुस्मृतीचाही उल्लेख आहे. याचा अर्थ या सरकारची राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांनी विचार करावा. यासंबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे. जर नाही घेतली तर मग अनेक अशा संस्था आहेत प्रादेशिक विचाराच्या, ते स्वस्थ बसणार नाहीत.